नमस्कार मित्रांनो, फॉरेक्स मार्केटमध्ये आपल्याला पिप्स कॅल्क्युलेशन आणि लॉट साईज माहिती असणे गरजेचे आहे। आज आपण गोल्ड मध्ये पिप्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे शिकूया। ओके, तर एक पॉइंट जर गोल्ड मध्ये मूव झाला तर 10 पिप्सची मूवमेंट होते असं मानले जाते। समजा फॉर एक्झाम्पल आपण त्याच्यात घेऊया 2400 वरून 2401 जर गोल्डची मूवमेंट झाली तर आपल्याला 10 पिप्सची मूवमेंट भेटते। ओके, आणि सेकंड एक्झाम्पल जर 2400 वरून 2410 रुपये जर गोल्ड मूव झालं तर आपल्याला 100 पिप्सची मूवमेंट होते। ओके, त्यामध्ये लॉट साईज 3 प्रकारच्या असतात, मायक्रो लॉट, मिनी लॉट आणि स्टँडर्ड लॉट। मायक्रो लॉट हा 0.01 असतो, मिनी लॉट हा 0.10 असतो आणि स्टँडर्ड लॉट 1.00 असतो। ओके, तर आता आपण त्याचे एक्झाम्पल घेऊया। एक्झाम्पल 2400 वरून 2401 जर मार्केट मूव झालं तर मायक्रो लॉट जर तुम्ही घेतलेला असेल तर तुम्हाला त्यामध्ये $1 प्रॉफिट होईल। मिनी लॉट जर घेतलेला असेल तर तुम्ही त्यात $10 प्रॉफिट घेऊ शकताय आणि जर स्टँडर्ड लॉट जर तुम्ही घेतलेला असेल तर तुम्हाला $100 प्रॉफिट होईल।